नमस्कार. माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज असे पफ स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत. ते बघा, अशा प्रकारे आपण दोन्ही स्लीव्ज तयार करून घेतलेले आहेत. इथं मध्यभागी बटन लावायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये असे दोन्ही पार्ट आपले ब्लाऊजचे म्हणजे स्लीव्ज तयार आहेत. आणि हे आहेत आपले फ्रंटचे पार्ट. साईड गळा योग वगैरे लावून घेतलेला आहे. प्रिन्सेस कट 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. आता आपण बॅकनेक तयार करून घेऊया. बॅकनेक तसं आपल्या आवडीनुसार आपण वेगवेगळे शेप देऊ शकतो. आता इथं मी राऊंड शेप दिलेला आहे वरती आणि खाली असे त्रिकोण शेप दिलेला आहे. तर ते शेप देऊन झाल्यानंतर खालची कमरेची जी पट्टी आपल्याला फोल्ड करायची असते ती मी अशा पद्धतीने दुमडून घेतलेली आहे. आणि आता आपण एक टीप टाकून घेऊया. अशा प्रकारे आपण पूर्ण कमरेला एक टीप टाकून घेऊया. हे थोडं वेलवेटचा कपडा कसं थोडं स्लीप होत राहतं म्हणून त्याला अलगद हाताने असे दोन्ही अस्तर आणि पीस व्यवस्थित पकडून त्याला आपण एक टीप पूर्ण कमरेला टाकून घेऊया. जर तुम्हाला खाली कमरेला पायपिंग करायची असेल तरी तुम्ही करू शकता. आता मी इथं पूर्ण बॅक साईडचं पार्ट फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता कमरेला टीप टाकून घेते. अशा प्रकारे आपल्याला कमरेला टीप टाकून झालेली आहे. आता हे आपण पलटवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण ते पलटवून घेतलेलं आहे. आता आपण कमरेला एक दाब टीप टाकून घेऊया. अशा प्रकारे आपण दाब टीप टाकून घेऊया. तर अशा प्रकारे आपले दाब टीप देखील पूर्ण टाकून झालेले आहे. आता आपण साईडला अस्तर व्यवस्थित स्टिच करून घेऊया. आपलं पूर्ण साईडला पण आपले टीप टाकून झालेली आहे. आता आपण मधल्या म्हणजे वरच्या गळ्याला असं शेप देऊन व्यवस्थित ते कट करून घेऊया. मेन फॅब्रिक जे आहे ते आणि साईडचं एक्स्ट्रा जे कापड उरलेलं आहे ते देखील आपण कट करून टाकूया. मुंड्याचं किंवा कमरेच्या साईडचं असं पार्ट थोडं, कारण आपण अस्तर मेजरचं असतं आपलं आणि हे ब्लाऊज पीस म्हणजे थोडं एक्स्ट्रा घेतो आपण अर्धा इंच असं. तर अशा पद्धतीने आपलं साईडचं म्हणजे एक्स्ट्रा कापड होतं ते कट करून झालेले आहे. आणि गळा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपण गळ्याला शेप देऊन त्रिकोण असं लेस लावून घेतलेली आहे. लेस तसं मी पूर्ण कमरेला आणि म्हणजे गळ्याला लावून घेतलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपले, कारण मला ही लेस जी आहे ना ही लटकनवाली लेस लावायची होती. किती सुंदर वाटते बघा. गळ्याला खूप छान लुक आलेला आहे. आपण आता वरच्या गळ्याला पायपिंग लावून घेऊया. अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्याला पायपिंग लावून घेऊया. आता इथे मी पिंक कलरची पायपिंग वापरलेली आहे. इथे तुम्ही गोल्डही लावू शकता तुमच्या आवडीनुसार. आता कसं माझं हे वेल्वेटचं ब्लाऊज आहे मग मला इथं पिंक म्हणजे पायपिंग आवडलेली म्हणून मी पिंक कलरची पायपिंग केलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या जो कपड्याचा कलर असेल तसंही मॅचिंग लावलं तरी चालेल, विदाऊट लावलं तरीही चालतं.
तर अशा प्रकारे आपलं ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे. असे पार्ट आपण एक एक तयार करून घेतले. तर तुम्ही पाहू शकता आपलं ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आणि हे बघा स्लीवची डिझाईन आपण जी केली ती बघा असं पूर्ण फिटिंग वगैरे करून झाल्यानंतर त्याचं फायनल लुक किती छान वाटतं बघा. आणि मध्यभागी आपण बरोबर बटन लावून घेतलेलं आहे. हे प्लेट्स जिथं घेतलेले आहेत आणि प्लेन कपडा जिथून म्हणजे शिवून घेतलं. आणि बघा बॅक नेक पाहू शकता तुम्ही किती छान वाटतंय. सध्या बोटनेक ब्लाऊजचे खूप ट्रेंड चालू आहे आणि वेल्वेट ब्लाऊज तर खूपच सुंदर वाटतं. ते तुम्ही बोटनेक शिवा, ओपन गळ्याचा शिवा, पण वेल्वेट ब्लाऊजला म्हणजे लूक खूप छान येतं आणि कोणत्याही साडीवर आपण हे यूज करू शकतो. आणि ही बघा आपली आतली बाजू देखील एकदम फिनिशिंग पूर्ण व्यवस्थित आहे. कुठेही एक्स्ट्रा कापड असं निघालेलं नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता असं आपलं फ्रंटचं पार्ट आहे आणि हे बॅकनेक डिझाईन. आणि आपण मागच्या गळ्याला देखील म्हणजे जिथं आपण लेस लावून घेतलेली आहे कमरेच्या बाजूला पण तिथं आपण 2-2 असे बटन लावून घेतलेले आहे ना, हाताला 1-1 बटन लावून घेतलेलं आहे. तर तुम्हाला आजची ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक कसं वाटलं तेही सांगा. पाहू शकता तुम्ही किती छान बाहीला पण असं लुक आलेलं आहे. स्लीव्ज डिझाईन खूपच सुंदर वाटते. ही सध्या खूप ट्रेंड चालू आहे ही पफ स्लीव्जचं. तर चला मग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि आपण हुक वगैरे लावायचे बाकी आहेत. हे मी हुक लावायला बाहेर देणार आहे. अशा प्रकारे आपलं ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि बटन देखील खूप सुंदर वाटत आहेत. आणि घातल्याच्या नंतर त्याचं फायनल लुक कसं वाटेल बघा. धन्यवाद.